नमस्कार. मी एका बागेत फिरते आणि ते केळीची खूप सुंदर झाडं आहेत आणि या झाडाला केळ्याचं घड काय सुंदर लागलाय बघा. म्हणजे एका झाडाला किती केळी येतात आणि रोज जर 2 केळी खाल्लीत तर यामुळे आपल्या शरीराला किती फायदे होतील. अनेक स्पोर्ट्समॅन्स किंवा डान्सर किंवा ॲथलीट्स यांच्या बॅगेमध्ये तुम्हाला सर्रास केळं सापडणारच, कारण हे आपल्याला शक्ती देत असतं. त्यामुळे तुम्ही एक प्री वर्कआउट मील किंवा पोस्ट वर्कआउट मील सुद्धा घेऊ शकता. म्हणजे रोज जर व्यायामाच्या अगोदर किंवा व्यायाम झाल्यानंतर जर तुम्ही केळं खाल्लत तर मग तुम्हाला परत स्ट्रेंथ निर्माण होईल आणि व्यायामाच्या अगोदर खाल्लत तर व्यायामही उत्तम प्रमाणे करता येईल आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसंच ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी दुपारचं जेवण एखाद दिवशी स्किप केलं आठवड्याभरातून तर मग तुम्ही त्याऐवजी 2 केळी खाऊ शकता, कारण 2 केळी खाल्ल्यानंतर सहजा तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला असं डाएट सुरू आहे असंही नाही वाटणार किंवा जेवण स्किप केलंय आपण असंही फील नाही होणार आणि पोट सुद्धा भरल्यासारखं वाटेल आणि यामुळे वजनही वाढत नाही. म्हणजे अनेक जणांना वाटतं की आपण गोड फळं खाल्ली, आंबा, केळं, की आपलं वजन वाढतं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट याचे फायदेच इतके होतात की ओव्हरऑल मेटाबॉलिझम आपलं सुधारतं आणि यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला केळ्याची मदतच होते. तसंच यातले 2 केळी नियमितपणे खाल्ली तर यामुळे पोटॅशियम आपल्या जी डेली नीड आहे शरीराला ती भरून निघेल. जसं पोटॅशियम आपल्या शरीराला जेवढं पाहिजे असतं त्यापैकी 20 ते 25% पोटॅशियम आपल्याला केळं देऊ शकतं. 2 केळींमध्ये जवळजवळ 500-550 मिलीग्रॅम पोटॅशियम आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपलं हृदय खूप बलवान राहतं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदय संबंधित काहीही विकार असतील तर त्यांनी मात्र दररोज केळी खाल्लीच पाहिजे. तसंच ज्यांना मेन्स्ट्रुएशनच्या दरम्यान, पिरियड्सच्या दरम्यान खूप पोटात दुखतं, क्रॅम्प्स येतात, अशा वेळेस काही ना काही नुसतं क्रेविंग्स होत असतात, काहीतरी गोड खावंसं वाटतं, अरबट चरबट खावंसं वाटतं. तर अशा वेळेस काही ना काही पोटात टाकून पोट बिघडवून घेण्यापेक्षा किंवा गॅसेस निर्माण होतील असं काहीतरी खाण्यापेक्षा एक केळं खा. केळं खाल्ल्यानंतर जरा मूडही फ्रेश होईल आणि पिरियड क्रॅम्प्स असतील तर तेही हळूहळू कमी होत आहेत असं तुम्हाला जाणवेल. तसंच मेनोपॉजच्या दरम्यान खूप मूड स्विंग्स होत असतात आणि हे मूड स्विंग्स थांबवण्यासाठी आपल्याला केळ्याची मदत होईल. तसंच शरीरामध्ये जे काही अप्स डाऊन सुरू असतात मेनोपॉज दरम्यान त्या केळ्यामुळे सगळं नीट होण्यासाठी मदत होईल. तसंच केळ्यामध्ये कॅल्शियम देखील आहे, त्यामुळे बोन्ससाठी सुद्धा हे केळं फार महत्वाचं आहे. बघा, पूजेमध्ये मस्त शिऱ्याचा जेव्हा घमघमाट येतो तेव्हा किती आपल्याला बरं वाटतं त्या वासानेच. ते केळ्यामुळे येत असतो आणि केळं हे असं फळ आहे की जे खाल्ल्यानंतर आपले न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ना ब्रेन मधले ते ऍक्टिव्हेट होतात. इतकं बरं वाटतं, मूड चेंज होऊन जातो, कारण यामध्ये एक असं अॅमिनो ऍसिड आहे की जे अॅमिनो ऍसिड कन्वर्ट होतं सेरोटोनिन या हॉर्मोनमध्ये आणि सेरोटोनिन हा मेंदूमधून सेक्रेट होणारा असा हॉर्मोन आहे की जो सेक्रेट झाला की आपल्याला बरं वाटतं आणि आपल्या चेहऱ्यावरती हसू येतं.